फुलले रे क्षण माझे फुलले रे. तर मला सांगा, हे R.D. बर्मन हे यांचं स्थान तुमच्या आयुष्यामध्ये फक्त संगीतकार असं नाहीये, त्यापेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही एका ठिकाणी त्यांना मित्र म्हटलेलं आहे. हे बंध कसे जुळले? कसं सांगायचं आता हे मला वाटतं गाण्यामुळेच जमले. संगीत एखाद्याचं अतिशय आवडणं आणि एखाद्याला कोणाचा आवाज आवडणं, यातनंच ही मैत्री झाली. पण मी जास्त मित्रताच म्हणते. कारण रात्रभर गाणी ऐकत बसणं म्हणजे साधारण असं होत नाही. आमचं असं हे होतं की गाडीत बसून फिरायला गेलं किंवा गाणी ऐकत बसलं वगैरे असं. आणि एक प्रकृती अशी असते, एक माणूस असा असतो की जो बंधनात राहणारा नसतो. आणि एक आर्टिस्ट असा असतो की आपण हातात कोळसा घ्यावा आणि उभं राहावं. आणि R.D. बर्मन सुद्धा कोळसाच होता, पेटता धगधगता कोळसा होता, निखारा. तर तो आर्टिस्ट होता आणि तो अतिशय चांगला मित्र होता. मी त्याला बंधनात टाकत नाही बायकोच्या आणि याच्या. कारण काय, ते झालं समाजासाठी. पण खरं म्हणजे आम्ही मित्र होतो. तुमची निखळ मैत्री होती. निखळ मैत्री. पण मला सांगा, हा R.D. बर्मन माणूस काय होता जे इतरात नव्हतं ते त्याच्यात तुम्हाला सापडलं? असं काय माणूस होता? असाच उडता पक्षी असतो ना, तसा तो होता. टंग उड्या मारणार असतो तो. कधी शांत बसलेला नाहीये. आणि तो सारखं गाणं ऐकायचं, कुठं जायचं, काय ते खंडाळ्याला जाऊन मशीन लावून रात्रीचे आवाज त्याच्यात घ्यायचे, ट्रेनचे आवाज घे, काय काय करत बसायचा. गाणी रात्रभर कोणाची ऐकायची, काय करायची. सकाळी एखादं गाणं तयार असायचं आणि बसला गाणं करायला की गाणं करून उठायचा. 10-15 मिनिटात गाणं तयार. म्हणजे असं देवानं असं विचित्र प्राणी तयार केला. प्राणी म्हणजे विचित्र माणूस होता. आणि त्याला काही बंधन नव्हतं कशामध्ये. की केव्हा जेवायचं, केव्हा झोपायचं, काही नव्हतं. रात्री 3ला झोपायचं, सकाळी 12ला उठलं की परत कामाला लागायचं. म्हणजे तो आपल्या चाकोरीत बसत नव्हता. आम्हाला सकाळी 10ला स्टुडिओत उभं राहायचं, रात्री मुलांना झोपवायचं आणि सकाळी उभं राहायचं. हे त्यांचं लाईफ नव्हतं. आम्ही वेगळ्याच लाईफमधनं आलेलो. तर मला ते त्याच्याबरोबर ते जागणं वगैरे म्हणजे आवाज वगैरे हे होणार म्हणून मी जास्त करून जरा दूरच राहायचे. कारण रोज रात्री जर तुम्ही 3 वाजेपर्यंत जागलात तर सकाळी गाणार काय, आणि ते शक्यच नव्हतं. मला रेकॉर्डिंग असतं, मी याच्यात कधी सॅटर्डे संडेला कधी आपण रात्री बसून तो रेकॉर्डचा ढीग लावायचा आणि एक रेकॉर्ड ऐकत बसायचं. आणि त्याचा अतिशय आवडता होता संताना. तिकडचे फॉरेन आर्टिस्ट, इकडचं काही नाही. मला वाटतं लॅटिन अमेरिकन संगीत जे तुम्ही ऐकलं ते R.D.कडूनच आहे. तर सगळं फॉरेनचं संगीत तो लावायचा आणि म्हणायचा, बघ कसं सुंदर आहे, कशी गाली आहे बघ. कधी कधी स्वतः करून दाखवायचा आवाजाचं, काय करू शकतो वगैरे असं. तर छान होता माणूस. मला दुसऱ्या एका माणसाबद्दल विचारायचं आहे, किशोर कुमार. फार वेगळा स्वभाव होता. तो कधी मूडमध्ये आहे, कधी नाही आहे, मला कळायचं. कारण मी पहिल्यापासून त्याच्यावर गालेली आहे. तो खूप माझी चेष्टा करायचा, पाठीमागं वरून नर्वस करून टाकायचा, असं खूप हे करायचं. पण त्यानंतर त्याला कळलं की मी चांगली गाते म्हटल्यानंतर, आधी सुरुवातीच्या काळात म्हणजे 48च्या वेळची गोष्ट. पण त्यानंतर तो माझी चांगला बघायचा. माझं गाणं त्याला फार आवडायचं. पण फार विचित्र होता. को सिंगर म्हणून इतरांपेक्षा को सिंगर म्हणून तुम्हाला सांगते अतिशय वात्रट होता. काहीतरी नवीन करायचा, मग आपल्याला जोश यायचा, आपण नवीन काहीतरी करायचं. म्हणजे गाण्यामध्ये फार हे यायची, चोरस असायची. रफी साहेबांचं कसं होतं, जे शिकवलं ते गायचे, तेवढंच असायचं. आणि आपण काही वेगळं गायलं की त्याशी चमकून जायचे. तर म्हणजे काय, गाण्यामध्ये थोडीशी चढावड असली की मजा येते. तर ती चढावड किशोरबरोबर फार मिळायची. तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद किशोर कुमार बरोबर? किशोर R.D. मी असले की वेगळीच मजा असायची. जे हिंदी गाण्यांमध्ये झालं इतक्या वर्षात, म्हणजे तसं मराठी गाण्यांमध्ये म्हणजे एखादा संगीतकार, एखादा गायक की ह्याच्याबरोबर गायलं पाहिजे, ह्यांच्याकडे गायलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं का? नाही, असं त्यावेळेला जितके म्हणजे वसंत पवार, कदम आणि वसंत प्रभू वगैरे खूपच म्युझिक डायरेक्टर, वसंत देसाई वगैरे सगळे लोक म्युझिक डायरेक्टर चांगले होते. पण फडके साहेब मला बोलवायचे. फडके साहेबांच्या गाण्यामध्ये अतिशय एक अवघडपणा असायचा आणि खूप त्रास द्यायचे की असं झालंच पाहिजे, असं खूप त्रास द्यायचे. पण गाण्याची जी मजा आली, ज्या ठिकाणी आपल्याला R.D.ने जे दिलं की तुम्ही अवघड गाता आणि गोड गाता, ते मला हृदयनाथकडे मिळालं. त्याचं प्रत्येक गाणं गाताना फार विचार करावा लागायचा आणि फार मेहनतीनं गावं लागायचं. जीव लगा हे गाणं 7 मिनिटाचं आहे आणि रिटेक होऊ शकत नव्हता, रिटेक वगैरे काही व्हायचं नाही, एकच सलंग टेक व्हायचा आणि काही म्युझिक नाही त्याच्यात.
मी आलाप म्हटलेत, काही नाही आहे. आणि ते गाणं गायचं पहिल्यापासून शेवटपर्यंत अतिशय अवघड आहे आणि ते मी गालेले आहे. तर त्यावेळेला असं वाटलं की हा चॅलेंज करणारा म्युझिक डायरेक्टर आला. चांदणे शिंपीत जशी हे त्याचं पहिलं गाणं आणि त्या गाण्यामध्ये त्यानं पहिली चॅलेंज दिली आणि त्यानंतर जी जी गाणी त्यानं केली, तरुण आहे रात्र अजूनीला, वरचा पंचम खालचा पंचम, म्हणजे अतिशय हे आहे ते. अशी सगळी गाणी त्याची मला जी मिळाली आणि सगळी अवघड गाणी त्यांनी माझ्याकडनं घ्यायचा तो. तर तो एक चॅलेंजिंग म्युझिक डायरेक्टर मला असं वाटायचं बाळचं गाणं आलं की अरे आरडीचं गाणं यायचं, तसं वाटायचं की आता काहीतरी गायला मिळणार. परीक्षा असायची ती. मला सांगा, आता या संगीतकारांबद्दल वगैरे बोलताना रेहमानबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. आता नुकताच त्याला ऑस्कर मिळालेला आहे, तुम्ही त्यांच्याकडे गायलेले आहात. काय रेहमानचं तुम्ही काय विश्लेषण कराल? रेहमानचा तुमचा अनुभव काय? मला असं वाटतं की रेहमान फार हुशार म्युझिक डायरेक्टर आहे आणि तो प्रोड्युसर आहे की एक गाणं हातात त्याच्या मिळालं की तो त्याला सजवतो आणि तो इतकं छान सजवतो की आपण जे गायलेलं असतो ते आपण गालो का हे गाणं असा प्रश्न पडतो, इतका सजवतो तो त्याला. आणि आजकाल कम्प्युटरमुळे इकडचं तिकडं नेणं वगैरे हे फार सोपं झाल्यामुळं ते गाणी सजवतात चांगले. आमच्या वेळेला कसं होतं की 10 मिनिटाचं गाणं असलं ते एकसाथच गायचं, एका टेकमध्ये ओके करायचं आणि जे वाजतंय तेच घ्यायचं. अच्छा, म्हणजे सलग गायचं. हो, सलंग गायचं. आणि आता तसं नाही आहे, तर त्यामुळं फार छान म्हणजे त्यांना हे करता येतं. आता काय गाणी सुरात पण करतात, लयीत पण करतात, मध्ये कोणी बेताल झालेलं असतं तर त्याला जोडतात तालामध्ये. म्हणजे आता गाणाऱ्यांना फार त्रास राहिलेला नाही आहे की बा असंच गालच पाहिजे वगैरे. पण काहीतरी क्वालिटी अशी आहे त्याच्यामध्ये की जी सगळ्यांना आवडते. तर मला त्याचं अतिशय गाणं आवडतं रंग दे रंग दे. रंग दे रंग दे फार सुंदर गाणं आहे. किंवा त्याचं ते छैया छैया वगैरे अशी गाणी, दीदीचं गाणं दिया जले, अशी गाणी छान करतो गाणी. आणि मला वाटतं की त्यांना अवॉर्ड मिळाले तर त्याबद्दल मला फार आनंद आहे आणि ते सुद्धा आपल्या हिंदुस्थानचंच नाव झालेलं आहे. पण अच्छा ताई, मला सांगा की हे जे रेहमानबद्दल तुम्ही बोलताय की तो टेक्नॉलॉजीचा वापर करून गाणी तयार खूप छान करतो, करतो. टेक्नॉलॉजीचा खूप छान करतो, पण तुम्हाला हे पचतं का आणि पटतं का? या सगळ्यात तुम्ही म्हणाल मी सलग गायचे, म्हणजे तेव्हा जो ह्युमन व्हॉइसचा एक परिणाम होता तो आता राहिलेला नाही. म्हणजे बेसूर गायकाला सुद्धा तुम्ही सुरात आणू शकता. हो. तुमचं काय मत आहे? खरं मत आहे आशाताई? खरं मत माझं असं आहे की तुमची परीक्षा ज्या वेळेला असते त्यावेळेला एक गाणं सुरू होतं आणि त्याचा पहिला आपण स्टार्ट करतो आणि शेवटी ज्यावेळेला तिसरा अंतरा येतो त्यावेळेला त्याचा क्लायमॅक्स असतो. तो क्लायमॅक्स न तोडताना गायचं 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा. कोणी चुकलं, कोणी काय केलं, गळा खराब काय. आणि तो जो एक ताकद होती आणि त्या ताकदीनं जे गाणं आम्ही म्हणत होतो आणि ते शेवटपर्यंत न्यायचं, जी गाणी तुमच्या आता लक्षात आहेत ती सगळी आम्ही एकसाथ गालेलो आहेत. कुठेही कट करून कटपीस सेंटर वगैरे नसतं. त्यामुळं मला वाटतं की ती स्टाईल फार चांगली होती. त्यात खरं गाणाऱ्याचं ताकद कळत होती. आता ताकदीचा प्रश्नच राहिला नाही आहे आणि आता नवीन टेक्नॉलॉजीमुळं त्याचं काही राहिलेलंच नाही आहे. त्यामुळं गाणी येतात वगैरे सगळं होतं, पण कधी मशीनमधनं आवाज येतो, कधी कसं होतं, काय होतं. माझी लाईन कोणी दुसरा गातोय, दुसऱ्याची लाईन मी गातोय आणि असं काहीतरी विचित्र होऊन जातं. मला स्वतःला, मी आहे मॉडर्न, मी मॉडर्न याच्यातनं जाते, पण मला जास्त पसंत आहे ते एकसाथ गाणं. तुम्ही मात्र एक वेगळाच प्रयोग केलात, म्हणजे त्याला रिमिक्स म्हणता येणार नाही, रिइन्व्हेन्शन म्हणता येईल. हा प्रयोग तुम्ही कसा केलात? आपली गाणी दुसऱ्यांनी खराब करण्यापेक्षा आपणच खराब करूया असं ठरवलं. तरी पण मी ती केली आणि लोकांना आवडली. फुलले रे क्षण माझे फुलले